निवडणूक आयोगानं पुनर्मतमोजणी करायला हवी होती असं मत ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मांडलंय। आम्ही केलेली व्हिडिओ फुटेजची मागणी आयोगानं 9 दिवसांनंतर नाकारली आणि त्यांनी आम्हाला फुटेज द्यायला हवं होतं। एक उमेदवार म्हणून तो आपला अधिकार असल्याचं देखील कीर्तीकर म्हणाले। त्याचप्रमाणे मतदान कक्षात मोबाईल फोनचा वापर झाल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचंही कीर्तीकर म्हणाले। सर्वप्रथम जे व्हिडिओ फुटेज आहे ते मागण्याचा प्रयत्न केला, परंतु मला असं वाटतं त्यांनी ती गोष्ट द्यायला पाहिजे होती। ती त्यांनी 9 दिवसानंतर नाकारलेली आहे। नाकारायची होती तर 1-2 दिवसात त्यांनी नाकारायला पाहिजे होती, कारण एवढं काय क्लिष्ट काय आम्ही काय गोष्ट मागितलेली नव्हती। आम्ही काय EVM मागितले नव्हते, आम्ही फक्त व्हिडिओ फुटेज मागितले आहे की जो माझा अधिकार आहे। त्यामुळे आमची जी मागणी होती की तुम्ही पुनर्मतमोजणी करा, ती मतमोजणी त्यांनी करायला पाहिजे होती आणि तो मला मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा तो अधिकार होता। तो अधिकारापासून आम्हाला आरोनी हिरावून घेतलेला आहे असं मला वाटतंय। आणि ह्याच्यामध्ये आरोनचे जे सिनियर आहेत त्यांनी मला असं वाटतं प्रेस घेऊन या सर्व गोष्टी लोकांच्या समोर त्यांनी सांगितल्या पाहिजेत। आता म्हणजे 7-8 दिवसानंतर अचानकपणे असं समोर आलं की तो फोन त्याचा नव्हताच। तो फोन कोणाचा होता? गुरवचा होता। गुरव कोण? तर तो एनकोर ऑपरेटर म्हणतायत, पण तो सरकारी अधिकारी आहे। मग मला सांगा की जर का तो खरोखर मोबाईल गुरवचा होता असं आपण मान्य करूया, तर तो गुरवचा मोबाईल 2-2.5 नंतर तर त्या सेंटरच्या बाहेर गेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 5-5:30 पर्यंत तुमची प्रक्रिया राबवलीत, मग ते OTP घेतलेत कशावरती? मग हे नक्की प्रकार काय? हा सगळा गोडबंगाल आहे। एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायचं आणि त्याच्यामध्येच अडकायचं।